नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर आकाश निकम सर, जे मागच्या 4-5 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यासोबत त्यांनी मास्टर सुद्धा केलेलं आहे. एन्व्हायरमेंट सारखा जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे त्याच्यातून त्यांनी मास्टर केलं आहे. सो त्याच्याबद्दल पण त्यांच्याशी मुद्दामून विशेषतः बोलणार आहे. त्याचप्रमाणे अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्टवर त्यांनी आतापर्यंत काम केले. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमचं शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडावं यामागची प्रेरणा कोणाची होती, त्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात, तर काय सांगाल? ॲक्च्युली मी स्कूलला असताना इथे आर.सी. पटेल सेकंडरी स्कूलला होतो शिरपूरमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळेला माझं डिप्लोमा कंप्लीट केला 2013 मध्ये. ओके. त्याच्यानंतर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ला मी डिग्री कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथं माझं एम.टेक एन्व्हायरमेंटल अँड वॉटर रिसोर्समध्ये पूर्ण झालं. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे माझा सिव्हिल इंजिनिअरिंगला येण्याचा हा हेतूच नव्हता. बरं. ऍक्च्युली ते म्हणताना कॅप राऊंड मध्ये नंबर लागला, नंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंग स्टार्ट केलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला. वा. पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून परत मी फील्ड मध्ये आलो. मग तो जरी तुम्ही असं म्हणालात एका अर्थाने ऍक्सिडेंटल इंजिनियर असला हो. तरी सुद्धा तुम्ही ते तर डिग्री कंप्लीट केली, त्याच्यानंतर सीओईपी मधनं मास्टर्स केलं. हो. सो तो अनुभव कसा होता आणि एन्व्हायरमेंटल कसं काय निवडलं? ऍक्च्युली एन्व्हायरमेंटल आणि वॉटर रिसोर्स मध्ये मला पहिल्यापासून मी जे काम केलेलं होतं, म्हणजे डिग्रीच्या आधी पण मी 1 वर्ष वर्किंग केलेलं होतं. तर तेव्हा मी जे आपले स्टोरेज बंधारे वगैरे राहतात त्याचे बरोबर. काम केलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे मला एन्व्हायरमेंटल आणि वॉटर रिसोर्स मध्ये काम करायची आवड होती. हो. बरोबर. दुसरं, डिग्री झाल्यानंतर किंवा मास्टर्स कंप्लीट केल्यानंतर कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली का थेट स्वतःच्या कन्सल्टन्सीला सुरुवात नाही केली? सर्व्हिस प्रॅक्टिस. मी तर एका कॉन्ट्रॅक्टरकडे जेव्हा मध्ये वॅकेशन्स वगैरे राहायच्या तेव्हा कॉन्ट्रॅक्टरकडे यायचो मी जॉब करायला बरं. किंवा एक एक्सपिरियन्स घ्यायला. अच्छा. व्हेरी गुड. आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता? त्याच्यानंतर मग एमटेक कंप्लीट झाल्यानंतर मी परत 1.5 वर्ष लेक्चरशिप केली. ओके. प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून होतो मी पुण्याला JSPM कॉलेजला. ओके. व्हेरी गुड. डिप्लोमा कॉलेजला. आणि मग अच्छा. त्याच्यानंतर मी परत इकडे फील्ड मध्ये आलो. त्याच्यानंतर शिरपूर मधला. सो आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे महत्वाच्या येऊया. ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जरी तुम्ही मागच्या 4-5 वर्षापासून याच्यात काम करत असला तरी सुद्धा राईट फ्रॉम ग्रॅज्युएशन तुम्ही या फील्ड मधले चेंजेस बघताय, त्याचप्रमाणे त्यातल्या टेक्नॉलॉजीचा पण शिफ्ट बघताय. तो टेक्नॉलॉजी खूप बदलली मागच्या काही वर्षांमध्ये. तो या तंत्रज्ञानाचा किती फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो? ऍक्च्युली बघायला गेलं तर आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा म्हणजे डिप्लोमा करत असताना आम्हाला जे प्लॅनिंग वगैरे करावं लागायचं ते सगळं आम्हाला मॅन्युअल करावं लागायचं. म्हणजे हातावर आम्ही शीट वगैरे काढून बरोबर. त्याच्यावर हे करावं लागायचं. पण आता नंतर ऑटोकॅड वगैरे, नंतर 3D मॅक्स हे जे आले आणि त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याच्यामुळे आता आम्ही प्लॅन काहीतरी तासामध्ये कंप्लीट करून देऊ शकतो क्लायंटला तेवढी रिक्वायरमेंट. आणि परत ते जे 3D चे जे मॉडेल आलेले आहेत त्याच्यानुसार आम्हाला क्लायंटला एक्सप्लेन करायला थोडं सोपं होतं की ऍक्च्युली तुम्हाला कसं करायचंय. म्हणजे ऍक्च्युली तुमचं जे घर दिसणार आहे किंवा तुमचं जे स्ट्रक्चर दिसणार आहे ते कसं दिसणार आहे. बरोबर. याच्यासाठी फायदा होतो. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं फार महत्व असतं. कारण तुम्ही प्लॅनशिवाय पुढे जाऊ शकत नाही. बऱ्याचदा प्लॅन तुम्ही कस्टमरला आधी सबमिट करत असाल, मग त्याच्यात काही चेंजेस पण होत असतील. सो प्लॅनिंग या स्टेजचं महत्व काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली सर, जे पूर्ण आपण पुढे करणार आहे, जी गोष्ट करणार आहे तीच आपल्याला जर व्यवस्थित प्लॅन राहिली, म्हणजे व्यवस्थित आपण जे म्हणतो नीटनेटकी जर प्लॅनिंग राहिली तर त्याच्यानुसार आपण पुढे ज्या गोष्टी करणार आहेत त्याच्याकरता एकदम सोयीस्कर जाते ती गोष्ट. बरोबर. की आपल्या माइंड मध्ये क्लिअर राहतो की पिक्चर की आपल्याला करायचं काय, कारण आपला तो प्लॅन बनलेला राहतो त्याच्यानुसार. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करत असताना तुम्हाला एक समस्या म्हणा किंवा एक वाक्य कायम ऐकायला मिळत असेल, ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये आता घर बसवा. सो बजेटनुसार घर, बजेटला प्राधान्य देऊन घर, तर या संकल्पनेबद्दल तुम्ही जेव्हा क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज करायची नाहीये आणि इतक्या बजेटमध्ये पण काम करायचं, तर हे दोन्ही कसं मग साध्य करता तुम्ही? सर ऍक्च्युली कसं राहतं की आपण जे स्ट्रक्चर उभं करतो, म्हणजे समजा बीम, कॉलम, स्लॅब, फुटिंग जे असेल ते स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज काही करू शकत नाही. कॉम्प्रोमाइज जर करायचं राहिलं तर आपण फिनिशिंग आयटम, म्हणजे समजा त्यांचं बजेट जर कमी असेल तर आपण फिनिशिंग आयटम मध्ये त्यांना तिथे त्यांचं हे करू शकतो, वाचवू शकतो. दुसरं, एखादं चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्ही काय मुद्दे महत्वाचे सांगाल की हे जर गोष्टी लक्षात ठेवल्यात तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम तुमचं होऊ शकतं? पहिले क्वालिटी कन्स्ट्रक्शन साठी प्लॅनिंग तुमचं जर क्वालिटी झालेलं असेल तर तुमचं कन्स्ट्रक्शन पण क्वालिटी होणार आहे.
त्याच्याकरता. आणि मेन म्हणजे फिनिशिंग आयटम, जे फिनिशिंग गोष्टी राहतात, समजा आपण बीमची कास्टिंग करताना किंवा कॉलमची कास्टिंग करताना ते बरोबर. पोर्स सुटणार नाही, हनीकॉम्बिंग होणार नाही, हम्म, या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ते कन्स्ट्रक्शनची स्ट्रेंथ पण चांगली राहते आणि क्वालिटी पण क्वालिटी मेंटेन पण राहते. चांगली राहते. दुसरं, आता तुम्ही या क्षेत्रात आता काम करताय, मी जसं म्हटलं मुद्दाम हो, मास्टर्सचा हो. उल्लेख यासाठी पुन्हा एकदा करतोय, हो, कारण की जो भविष्यात टॉपिक फार महत्वाचा आहे हो, आणि हो. तुम्ही स्वतः यंग आहात, हो, त्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की तुम्ही मागच्या काही वर्षात बदलतं शिरपूर बघितलंय, हो. बदलता धुळे जिल्हा बघितलाय. येणाऱ्या 10-15 वर्षात जर विकासाचं विजन ॲज अन इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? एक म्हणजे आपण जेवढं इको फ्रेंडली मटेरियल यूज करता येईल, आपण समजा आता बिल्डिंग बनवताना किंवा स्ट्रक्चर बनवताना एक 10% किंवा 15% आपण इको फ्रेंडली मटेरियल वापरत असतो, तर बरोबर. ते पुढे आपल्याला एक 30-40% घेऊन जावं लागेल, हम्म, की हम्म. त्याच्यामुळे समजा पोल्युशन जे होतंय आपलं ते बरोबर. थोडं कमी होईल. हम्म. हे एक महत्वाचं वाटतंय. हो, आणि आणि मग एक प्लांटेशन एक मुद्दा ठेवला पाहिजे, की आपण जे घर बांधतोय किंवा जे आपण स्ट्रक्चर उभं करतोय ते याचं पब्लिक स्ट्रक्चर असो किंवा प्रायव्हेट असो, तर त्याच्याकरता थोडं आजूबाजूला प्लांटेशनची जी अट आहे ती अजून थोडी सिरियस घेतली. अट आहे होय, प्लांटेशनची, पण होय. अजून सिरियस घेतली गेली घेतली पाहिजे. पाहिजे आणि त्याच्यावर तेवढं इम्प्लिमेंटेशन झालं. इम्प्लिमेंटेशन मग व्हायला अशा पाहिजे. वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमचं हे पूर्ण करण्यासाठी? तेच सरकारने त्या गोष्टी थोड्या अजून सिरियस, म्हणजे इम्प्लिमेंटेशन आता तर हाय कागदपत्री इम्प्लिमेंटेशन आहे होय, सगळं, होय. तर ते ऑन साईट किंवा ग्राउंडवर सगळं इम्प्लिमेंटेशन झालं झालं पाहिजे, पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे अजून आपल्या एन्व्हायरमेंटला थोडा फायदा फायदा होईल होईल त्याचा. असं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात जे आता नव्यानं तरुण इंजिनियर्स येतात, ऑफकोर्स तुम्ही हो. स्वतः तरुण आहात, पण जे ज्युनियर्स येतात असं म्हणून तुमचे मित्र येतात, हो. तर त्यांना एक तुम्ही काय मित्र म्हणून सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? एकच सांगेल की जे काम करायचं ते हॉनेस्टली करा, प्रामाणिकपणे करा. कारण आपण जेव्हा घर बांधायला कोणाचं घेतो, बरोबर तर आहे. एक घर म्हणजे ते प्रत्येकाचं स्वप्नच राहतं आणि बरोबर. त्याची आयुष्याची पूर्ण कमाई त्याने त्या घरामध्ये टाकलेली राहते. बरोबर. तर चिटिंग न करता, काही न करता काम तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे पूर्ण करा. आपले 100% त्या कामावर द्या. तुम्हाला सक्सेस यश नक्की मिळेल. आरामात भेटेल. बरोबर. दुसरं, आजवर केलेल्या प्रोजेक्ट्स मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान तुम्हाला वाटलं, किंवा विशेष मी काहीतरी वेगळं केलंय या प्रोजेक्टमध्ये असं एक काहीतरी होतंय? सर तसं तर सगळे प्रोजेक्ट आपण जे करतो ते समाधानीच आहेत, म्हणजे प्रोजेक्ट करताना. पण काही प्रोजेक्ट आहेत, समजा आता आम्ही शिरपूरमध्ये मोस्ट ऑफ मालकांची अशी रिक्वायरमेंट राहते की आमची जागा पूर्ण आम्ही युटिलाइज केली गेली पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये काही असं समजा गार्डनिंगसाठी वगैरे एक्स्ट्रा जागा सोडू देत नाही. शिरपूरमध्ये तरी टेंडन्सी अशी झालेली बरोबर. आहे. तर आम्ही त्याच्याकरता व्हेंटिलेशन प्रॉपर ठेवण्यासाठी आम्ही डक प्रोव्हाइड करतो भरपूर ठिकाणी. अच्छा. समजा वॉशिंग एरिया असेल, वॉशिंग एरियाच्या वरती पूर्ण डक प्रोव्हाइड करतो. नंतर समजा एखादी बाल्कनी असेल तर तिला हाफ कव्हर करतो आणि बाकीचा स्लॅब जो तो सोडतो. ओपन सोडतो. ते आम्ही भरपूर ठिकाणी करत असतो. बरोबर. आणि एखादा असा प्रकल्प सांगता येईल का, जो प्रकल्प करताना तुम्हाला अडचणी आल्या किंवा एखादा प्रॉब्लेम आला, अचानक काहीतरी घटना घडली तिथं, असं तर? मेजर तर प्रॉब्लेम कोणत्या साईटवर अजूनपर्यंत तरी आला नाहीये बरोबर. आतापर्यंतच्या हम्म, 4-5 हम्म. वर्षामध्ये. बरोबर. भविष्यात काही सांगता येत नाही. हो, ते तर आहेच. दुसरं, स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता की जे स्टील वापरलं पाहिजे बांधकामावर? एक तर स्टीलची पहिले आम्ही ग्रेड चेक करतो, ग्रेड कोणती आहे. त्याच्यानंतर एक त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्हाला चेक करून घेतो की कसं झालेलं आहे बोर्ड. बरोबर. आणि एक म्हणजे ग्रीप चेक करतो आम्ही, जी कॉन्क्रीट बरोबर जी ग्रीप होणार आहे त्यांची, होय, म्हणजे होय. दोघांचा जो आपण म्हणतो की दोघं एक संघ होण्यासाठी जे ग्रीप मेन आहे कॉन्क्रीटमध्ये आणि स्टीलमध्ये, ते चेक बरोबर. करतो आम्ही त्याच्यामध्ये. अच्छा, ते एक चेक करता. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तर तुमचा अनुभव कसा होता? वापरले आम्ही. मध्ये ESR बनवला होता एक, हम्म. 35,000 लिटरचा एक ESR बनवला होता. बरं. ESR साठी आम्ही पूर्ण आयकॉन स्टील यूज केलं होतं. त्याची हाईट जवळपास 15 मीटर हाईट होती त्याची ग्राउंड पासून. म्हणजे अच्छा. जो बॉटम स्लॅब होता तो 15 मीटर होता आणि बरं. त्याच्यावरती परत अजून 3 मीटर. ओके. म्हणजे जो टॉप स्लॅब होता तो 18 मीटर होता त्याचा. अच्छा, अच्छा. त्याला स्पायरल मध्ये कॉलम दिलेले होते हम्म. त्याच्यामध्ये. तर तो एक वेगळा तुमचा असा हो. अनुभव म्हणता आणि येईल. आम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टला यूज करतो भरपूर ठिकाणी. बरं, आता बरं. एक रिसेंटली एक स्लॅब आहे आता 2-3 दिवसात, तो पण आयकॉन स्टीलनेच आहे. क्या बात आहे. सो त्यांच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांच्या सर्व्हिसेसचा अनुभव कसा होता, म्हणजे डिलिव्हरी असेल किंवा अवेलेबिलिटी असेल? सर्व्हिस तर सॅटिस्फॅक्टरी आहे सर. अच्छा, तर मग काय प्रॉब्लेम. सो हे होते इंजिनियर आकाश निकम. आणि मी सांगितलं तसं, नेहमी जेव्हा असे तरुण अभियंते या क्षेत्रात येत आहेत, या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची त्यांची स्वतःची इच्छा असते आणि त्या इच्छेमुळे ते या क्षेत्रात येतात, तेव्हा ते नक्कीच काहीतरी चांगलं
काम करतात आणि बेसिकली तुमच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत, कारण मी म्हणलं तसं पुन्हा उल्लेख करतोय, मास्टर्स त्यांनी एन्व्हायरमेंटलमध्ये केलेले, ज्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आता फार महत्त्वाची झालेली आहे आत्ताच्या या सगळ्या वातावरणामध्ये, आणि त्यासाठी आपल्यासारख्यांकडून उत्तमोत्तम कार्य असंच घडत राहो, असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून बनत राहोत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.